वनी तहसील और आसपास के क्षेत्रों में गोवंश का खुलेआम कत्ल और बिक्री की घटनाएं बढ़ गई है, जिससे हिंदू समाज में आक्रोश है। इस क्रम में बजरंग दल के सदस्यों ने पुलिस को एक निवेदन सौंपा। हिंदू समाज प्रभु श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठा वर्षगांठ मना रहा था, तभी कुछ असामाजिक तत्वों ने जानबूझकर हिंदू मुस्लिम समुदाय के बीच विवाद उत्पन्न करने के उपदेश से गोवंशों का कत्ल कर उसे खुलेआम सड़क पर फेंक दिया, जिससे हिंदू समाज की धार्मिक भावनाएं आहत हुई और इलाके में तनाव का माहौल बन गया। इस घटनाक्रम को लेकर बजरंग दल और वणी के नागरिकों ने जब संबंधित क्षेत्र का निरीक्षण किया तो वहाँ झाड़ियों में गोवंश के कत्ल के कई अवशेष पाए गए। पुलिस प्रशासन को घटना की जानकारी मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और 4 ट्रैक्टरों के सहारे अवशेषों को डंप किया। घटना के बाद स्थानीय नागरिकों में आक्रोश है। हिंदू संगठनों और नागरिकों ने प्रशासन से मांग की है कि इस घटना में शामिल आरोपियों और गौ तस्करों के खिलाफ राजद्रोह का मामला दर्ज कर सख्त कानूनी कार्रवाई की जाए। या सर्व परिस्थितीच्या अनुषंगाने घडलेल्या ह्याच्यानुसार आपण सर्व वनीकरांनी आम्हाला सहकार्य केलं, पोलिसांना मदत केली। त्याचबरोबर कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याबाबत आपण सगळ्यांनी जी काळजी घेतली त्याबद्दल मी समस्त वनीकरांचे आभार मानतो, अभिनंदन करतो आणि अशीच परंपरा आपण कायम ठेवूयात असे मी आवाहन करतो। बघा, काल दीपक चौपाटी येते काल सुमारास 5:30च्या दरम्यान काहीचे शिर असे रस्त्यावर पडून होते आणि तिथल्या आपल्या काही नागरिकांनी बघितले आणि त्यांनी तात्काळ आम्हाला संपर्क केला। मग संपर्क केल्यावर इथं शिवसेनेचे आम्ही कार्यकर्ते, बजरंग दल तसेच आणि वणीचे काही आपले नागरिक तिथे आम्ही उपस्थित झालो आणि सगळं आम्हाला तो प्रकार उघडकीस आला। त्याच्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनानं तिथं सांगितलं, माहिती दिली। त्यांना माहिती दिल्यावर त्यांनी आले आणि नंतर ना मागे पुन्हा आम्ही थोडा चौकशी केल्यावर तिथे आम्हाला 150-200 जवळपास काहीचे तिथे जे कत्तल केलेले अवयव तिथे सापडले। त्याच्यामुळे वणीमध्ये कशी गडबड म्हणजे एक बातम्याची लोकांना उघडकीस झाली का पहा असे प्रकार जर यांनी पुन्हा जर असं घटना एखादी घडली किंवा आम्हाला माहीत झालं तर वणीमध्ये कुण्या घरी कुण्या एरियात चालू आहे तात्काळ आम्ही पोलिसांना माहिती देऊ किंवा आम्ही स्वतः तिथे जाऊ आणि ते उद्ध्वस्त करून टाकू। शिवसेना बजरंग दल करून आम्ही हे आवाहन करतो सगळ्यांना, आम्हाला माहिती द्या, तात्काळ आम्ही ते बंद करू। काही अंतरावर आम्ही पूर्ण तपासणी केली असता, चौकशी केली असता 2 टिनाचे शेडमध्ये कमसे कम 700 ते 800 गौमाताची कत्तल करून त्यांचे मुंडके व काही अवयव काही आम्हाला आढळले। आम्ही प्रशासनाला माहिती देऊन नगर परिषद शिवला बोललो। तिथं पूर्ण JCBने व ट्रॅक्टरच्या साह्याने कमसे कम 4 ट्रॅक्टर ते अवशेष भरायला अवशेष भरले। ते ट्रॅक्टरमध्ये 4 ट्रिप मारली त्या ट्रॅक्टरने आणि ते JCBने पूर्ण तोडण्यात आलं। आज रोजी आम्ही शिवसेना व विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे। ज्यांनी कोणी हे जे कृत्य केलेलं आहे त्यांना कठोरात कठोर त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि जे मेन आरोपी आहे ज्यांनी हे कृत्य केलं आहे दंगा प्रसाद घडवण्याचं, हिंदू मुसलमान काही करण्याचं जे काही त्यांचं वैशिष्ट्य होतं त्यांना व्यवस्थित विचारपूस करून पूर्ण सखोल चौकशी करून यामध्ये कोणाकोणाचा हस्तक्षेप आहे त्यांना चौकशीत घेऊन कायदेशीर त्यांच्यावर कारवाई करावी व व्यवस्थित त्यांच्यावर बेल न होता त्यांच्यावर व्यवस्थित कारवाई करावी ही आमची मागणी आहे। जय श्रीराम।